आपण सोनोग्राफीला जातो प्रेग्नन्सीमध्ये, तर किती पाणी प्यायची गरजेची असते? जनरली सोनोग्राफीच्या वेळेस पाणी प्यायला कधी सांगतात? जेव्हा आपल्याला पोटावरून पेल्विक ऑर्गन बघायचे असतात. म्हणजे पोट आपलं वरती असतं, पेल्विक ऑर्गन पेल्विक बोनच्या खाली असतात. त्यामुळे खालचे ऑर्गन आपल्याला पोटावरून सोनोग्राफीद्वारे दिसू शकत नाही. म्हणून आपण पेशंटला पाणी प्यायला सांगतो, की जेणेकरून पेल्विक ऑर्गन वरती येतात आणि आपल्याला सोनोग्राफीवर छान दिसतात. पण हा रूल प्रेग्नन्सीमध्ये अप्लाय नाही होत. कारण प्रेग्नन्सीमध्ये जेव्हा पहिले 10 आठवड्यापर्यंत आपल्याला पाणी प्यायची गरज लागू शकते, जर आपल्याला बाळ पोटावरून बघायचं असेल. पण त्यासाठी दुसरा ऑप्शन हा असतो, की ट्रान्सव्हाजायनल सोनोग्राफी. त्याच्यामध्ये बाळ छान दिसतं आणि तेव्हा पाणी प्यायची गरज नसते. पण जर तुम्हाला ट्रान्सव्हाजायनल सोनोग्राफीसाठी तुम्ही कम्फर्टेबल नसाल, तर मग मात्र पाणी पिऊन जाणं गरजेचं आहे, ब्लॅडर फुल असणं गरजेचं आहे. आता नंतरच्या सोनोग्राफी, 12 आठवड्याच्या नंतरच्या सोनोग्राफीसाठी पाणी प्यायची गरज आहे का? तर नाही. कारण 12 आठवड्याच्या नंतर साधारणतः जे युटरस आहे, गर्भाशय आहे, ते ॲब्डॉमिनल ऑर्गन बनायला लागलेलं असतं. त्यामुळे कंपल्सरी खूप सारं पाणी पिऊन सोनोग्राफीला जायची गरज नसते. कधी-कधी एनटी स्कॅनमध्ये, अनॉमली स्कॅनमध्ये किंवा फिटल इकोच्या वेळेस जर बाळ पोझिशन देत नसेल, तर डॉक्टर तुम्हाला सांगू शकतात, की थोडंसं पाणी प्या, परत वॉशरूमला जा किंवा वॉशरूमला जाऊ नका. का? तर काही त्या ब्लॅडर फिल होण्याने किंवा एम्प्टी होण्याने बाळाची पोझिशन चेंज व्हायला मदत होऊ शकते. म्हणून तुम्हाला तसं सांगू शकतात. अदरवाईज फक्त सोनोग्राफी करण्यासाठी खूप सारं पाणी पिऊन जायची गरज नसते. कारण बाळाच्या अवतीभोवतीचं जे पाणी असतं, त्याने आपल्याला सोनोग्राफी करायला मदत होते.